नमस्ते. दिल्लीतील आंदोलन आणि त्याच्या प्रतिसादात देशभरात सुरू असलेली विद्यार्थ्यांची, तरुणांची आंदोलने आता सर्वदूर पसरलेली आहेत. प्रश्न एवढाच आहे की पेपर फुटी हा रोग नाही, पेपर फुटी हे लक्षण आहे. आणि त्यातल्या त्यात पंतप्रधानांनी काल स्वतः इंस्टाग्रामवर येऊन या दशकातला सर्वात मोठा जोक केला. ते म्हणाले, आम्ही पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदा करू. कायदा तर आहेच. चोरीच्या विरोधात कायदा आहे, चोऱ्या थांबल्या काय? बलात्कारांच्या विरुद्ध कायदे आहेत, बलात्कार थांबलेत काय? खुनाविरुद्ध कायदे आहेत, खून थांबलेत काय? प्रश्न कायद्यांचा नाही, मूळ रोग आहे तो अनैतिकतेला प्रतिष्ठा मिळण्याचा आणि पैसा केंद्रस्थानी येण्याचा. आणि हा प्रवास 1920 पासून जो नैतिकतेचा प्रवास 1980 पर्यंत चाललेला होता आणि ज्याची घसरण सुरू झाली. प्रश्न नैतिकतेचा आहे. शिक्षक नैतिक असणं, राज्यकर्ते नैतिक असणं, अधिकारी नैतिक असणं आणि त्यांच्या या नैतिकतेला मान्यता मिळणं, नैतिकता हे मूल्य मानलं जाणं, पैसा हे मूल्य न मानणं, हा मूळ प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, कुणी हा प्रश्न विचारतच नाही आहे की नीट नावाची परीक्षा ही एक अनैतिक, असंविधानिक आणि क्रूर गोष्ट आहे, जी इथल्या सगळ्या आदिवासींची, कामगारांची, शेतकऱ्यांची, ग्रामीण पोरांची चेष्टा करत आहे. खरं म्हणजे 1976 पर्यंत शिक्षण हा फक्त राज्याच्या अखत्यारीतला विषय होता. त्या काळामध्ये PV नरसिंहराव कमिटीनं दिलेल्या रिपोर्टनुसार हा सामायिक यादीत ठेवण्यात आला. म्हणजे आता शिक्षणाविषयी केंद्र व राज्य यांच्यामध्ये आहे. याचा अर्थ अजिबात असा नाही आहे की सर्व निर्णय केंद्राने घ्यावेत. धनदांडग्यांच्या पोरांना गुणवत्तेशिवाय ॲडमिशन घेता यावं आणि मोठा जो धंदा वैद्यकीय व्यवसायाचा आहे तो करता यावा, याच्यासाठी केंद्रीभूत अशी नीटची परीक्षा सुरू झाली. वास्तविक पाहता कलम 21 संविधानाचं जे आहे, कलम 21 प्रमाणे शिक्षण जगण्याच्या अधिकाराचा भाग आहे, आरोग्य जगण्याच्या अधिकाराचा भाग आहे आणि आरोग्याची व्यवस्था करणं हे शासनाचं कर्तव्य आहे. याचा अर्थ असा आहे की डॉक्टर्स निर्माण करणं, ते सुदूर भागामध्ये पोहोचवणं आणि लोकांच्या आरोग्याची आणि जगण्याची काळजी घेणं हे शासनाचं प्रमुख कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर तो नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. असं जर असेल तर दिल्लीमधला किंवा नॉयडामधला, हरियाणामधला, पंजाबमधला, गुजरातमधला एखादा विद्यार्थी केवळ मार्क्स मिळाले म्हणून कोणत्याही मार्गानं जर MBBS होत असेल, MD होत असेल, तर तो आमच्या गडचिरोलीमध्ये येईल काय? तो आमच्या ग्रामीण भागामध्ये तेरवाड, नरवाड, हेरवाड, कुटवाड, कोयना, चांदोली या भागात तो येईल काय? आणि आला तर तो त्या लोकांना परवडेल अशा दरामध्ये वैद्यकीय सुविधा आणि सेवा पुरवेल काय? तो राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे सरकारी नोकरी करेल काय? म्हणजे या सगळ्या धनदांडग्या आणि जात लांडग्या लोकांच्या मधून निर्माण झालेले डॉक्टर्स आणि इंजिनियर्स फक्त शहरी श्रीमंताची काळजी घेणारी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स काढतील आणि कोट्यावधी शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, स्त्रिया यांचं आरोग्य धोक्यात येईल. म्हणून ही जी नीट परीक्षा आहे ही अनैतिक आहे आणि ती नागरिकांच्या आरोग्याच्या अधिकारावर घाला लागणारी. पूर्वी नव्हती. पूर्वी वाकळ घेतलेला शेतकऱ्याचा पोरगा EBCच्या सवलतीवर मेडिकल कॉलेजमध्ये शिकून MBBS होत होता, MD होत होता आणि पुन्हा आपल्याच भागामधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून होत होता. आता सरकारी हॉस्पिटलला डॉक्टर मिळत नाही. बॉन्ड मोडल्याबद्दलचे लाखो रुपये तो भरायला तयार आहे, कारण त्याच्यापेक्षा जास्त कोट्यावधी रुपये त्यांना अगोदरच शिकण्यासाठी दिलेले आहेत. म्हणजे मग ही जर मक्तेदारी होत असेल
तर हा जो फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकार शिक्षणाचा आहे आणि मूलभूत अधिकार आरोग्याचा आहे, त्याचं काय होतं? CETची अशीच गोष्ट आहे. एका अधिकाऱ्याने सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राबद्दलची चुकीची माहिती प्रतिज्ञापूर्वक दिली. ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 बोर्ड आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला CET लागू झाली. जर समजा बोर्डाची परीक्षा सरकार घेतं, CETची परीक्षा सरकार घेतं, नीटची परीक्षा सरकार घेतं, आणि मग सरकार एक परीक्षा जर नीट घेऊ शकत नसेल बोर्डाची, तर तेच सरकार उरलेल्या परीक्षा आहे नीट घेणार नाही हे निश्चित आहे. मूळच्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार असेल तर सगळीकडेच भ्रष्टाचार असणार आहे, म्हणून परीक्षांची संख्या वाढवून उपयोग नाही. या उलट बोर्डाची व्यवस्था स्ट्रॉंग करा, स्टेट बोर्डाची व्यवस्था स्ट्रॉंग करा. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हे दोन्ही राज्य सरकारच्या अखत्यारीत ठेवा. काही टक्के जागा इतर राज्यातल्या मुलांना त्यामध्ये असू द्या, परंतु पूर्णपणे नीटच्या आधारावर किंवा TETच्या आधारावर शिक्षक नेमणं हा एक तसाच प्रश्न आहे. अधिकृत संस्थेनं घेतलेली 12वी, अधिकृत संस्थेनं घेतलेली DEDची परीक्षा आणि त्यातली डिग्री आणि त्यातलं मार्कशीट असताना पुन्हा TET कशासाठी? आणि या TETमध्ये पुन्हा गोंधळ होणार हे निश्चितच आहे. जेवढ्या परीक्षा वाढवाल तेवढ्या गोंधळाच्या शक्यता जास्त, आणि गुन्हेगार जे असतात ज्याला हॅबिच्युअल ऑफेंडर्स म्हणतात, या परीक्षा फुटीमध्ये सुद्धा हॅबिच्युअल म्हणजे सराईत गुन्हेगार तयार झालेले आहेत. हे कुणालाच घाबरणार नाहीत, कारण त्यांचे लांगेवांदे निश्चितपणे मंत्र्यांच्या बरोबर, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, कदाचित पंतप्रधानांच्या पर्यंतही पोहोचलेले असतात. म्हणून तर एक शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणं ही किरकोळ गोष्ट आहे पंतप्रधानांच्या दृष्टीनं. त्याचं खातं बदलणं शक्य आहे. तो प्रेस्टिजचा विषय केंद्र सरकार का करतं की आम्ही झुकत नाही हे दाखवणं, किंवा धर्मेंद्र प्रधानांना पंतप्रधानांच्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणं आणि धर्मेंद्र प्रधानांना न काढणं, हा सगळा मोठा भाग आहे. पण हा नैतिकतेचा रोग शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, तो राजकारणामध्ये आहे, तो समाजकारणामध्ये आहे. जर नैतिकतेच्या आधारावरच ठरवलं तर 80% मंत्रिमंडळ बरखास्त करावं लागेल, कारण सगळे गुन्हेगार आहेत. आणि इथं कुणीही काही करत असतं. आणि म्हणून मूलभूत शिक्षणाच्या प्रश्नावर, आणि विशेषतः हा मूलभूत अधिकार झाल्यामुळं धनदांडग्यांना वेगळं शिक्षण आणि गरिबांना वेगळं शिक्षण, अशा प्रकारची विषमता नष्ट करण्याची चळवळ निर्माण करणं. खाजगी शिक्षण संस्था प्राथमिक क्षेत्रामध्ये असू नयेत, सेल्फ फायनान्सिंग एजन्सीज असू नयेत, तिथल्या मुलांना पात्र शिक्षकांच्याकडून शिकवलं जावं, या सगळ्या गोष्टी, आणि मातृभाषेतून शिक्षण द्यावं, या सगळ्या गोष्टी नैतिकतेच्या पातळीवर जर खऱ्या असतील, संविधानाच्या पातळीवर जर खऱ्या असतील आणि विज्ञानाच्या पातळीवर खऱ्या असेल, तर आपल्याला आता पुन्हा एक मोठं आंदोलन घ्यावं लागेल शिक्षणामध्ये नैतिकता आणण्याचं, आणि त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याची ही भूमिका आता जनतेलाच घ्यावी लागेल. जनतेला ज्ञानी व्हावं लागेल आणि जनतेला आदेश द्यावा लागेल सरकारांच्यासाठी की तुम्ही सरळ वागा, अन्यथा तुम्ही नष्ट व्हाल. जनता कधीच नष्ट होत नाही, कारण जनता अमर आहे आणि तोपर्यंत लोकशाही अमर आहे. या अनैतिक शिक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण सगळे जागे होऊन आंदोलन सुरू करूया. धन्यवाद. जय हिंद.